नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर रेश्मा पाटील, सेवा रुग्णालयाच्या अधीक्षक श्रीमती डॉक्टर पाटील, निवृत्त डॉक्टर प्रवीण नाईक, इंडियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजय सिंग तसेच शाखा व्यवस्थापक सुजित शिंदे आदी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडियन बँकेच्या CSR फंडातून जिल्ह्यातील सुमारे 291 दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी डायलिसिस विभागाला भेट देऊन तेथील विभागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पेट स्कॅन, सिटी स्कॅन, MRI, IPHL लॅबच्या बाबतीतील आढावा घेतला. यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी सेवा रुग्णालय येथे सध्या सुरू असलेल्या उर्वरित कामकाजाची गती वाढवून हे काम येत्या 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे असे निर्देशही दिले. यासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचेही श्री आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. या लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात येतात. दिनांक 1 जानेवारी 2026च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 2,86,917 बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी जिल्हाभरात सुमारे 2089 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी IPPI कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9,64,680 घरांना भेटी देण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 2,572 घर भेट पथके, 523 पर्यवेक्षक, 277 ट्रान्झिट टीम, 581 मोबाईल टीम तसेच 11 नाईट टीम कार्यरत राहणार आहेत. 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला नजीकच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर द्यावेत आणि पोलिओ मुक्त भारत कायम राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील पालकांना करण्यात आले आहे. आयुष्यपाल इव्हेंट्सच्या वतीने रामकृष्ण ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या दी पंचम लेगसी या संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हाऊसफुल गर्दी आणि तुडुंब भरलेल्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाने संगीत प्रेमींना अविस्मरणीय अनुभव दिला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी RD बर्मन यांच्या अजरामर गीतांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या दमदार सादरीकरणाला गायक दिनेश माळी यांनी उत्कृष्ट साथ देत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. दोन्ही गायकांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश चंद्रचूड यांनी अत्यंत अचूक आणि दर्जेदार पद्धतीने केले. तसेच बॉलिवूडचे प्रसिद्ध परक्शन वादक श्याम एडवंकर यांच्यासह पुणे आणि मुंबईतील नामवंत वादकांनी आपल्या उत्कृष्ट वादनाने कार्यक्रमाला 4 चांद लावले. यावेळी गायिका कल्याणी देशपांडे, रसिका गणू चांदवडकर आणि मानसी भोईर घुले यांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉक्टर अमित त्रिभुवन यांनी केले. या भव्य कार्यक्रमाच्या यशामागे आयुष्याल इन्व्हेस्टरचे ज्योती आणि विशाल शेखर यांचे विशेष योगदान राहिले. संपूर्ण तांत्रिक टीमच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम ऐतिहासिक ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमानंतर कलाकारांनी पिंपरी चिंचवडच्या रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानत अशा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संगीताची ही अविस्मरणीय मैफल कायम स्मरणात राहील अशी भावना व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महापौर सौ रूपाराणी निकम यांच्या हस्ते आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। महानगरपालिकेने या मोहिमेत 47,867 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते। शहरातील 173 लसीकरण केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मोहीम राबवण्यात आली आहे। 46,170 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले। त्यामुळे प्रशासनाला 97% अधिक उत्कृष्ट पूर्ण करण्यात यश मिळाले। मोहिमेचा शुभारंभ राजेंद्रनगर येथील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्या मंदिर शाळेत महापौर सौ रूपाराणी निकम यांच्या हस्ते तर सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आला। या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच पालकांनी मोलाचे सहकार्य केले। याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वांचे आभार मानले आहे। ज्या बालकांचे लसीकरण रविवारी होऊ शकले नाही त्यांच्यासाठी 29 जून ते 4 जुलै या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन पोलिओचे डोस देणार आहेत। नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून प्रत्येक बालकाचे लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ लेखक, निर्माता व दिग्दर्शक दीपक दत्ताराम कदम यांचा बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते दीपक कदम यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। हा सन्मान स्वीकारताना दीपक कदम यांनी हा गौरव केवळ स्वतःचा नसून गेल्या 30 वर्षांच्या कला प्रवासाचा, संघर्षाचा आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली। दीपक कदम यांनी लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आतापर्यंत सुमारे 20 मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले असून त्यांच्या कला प्रवासात अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत। मात्र हा बालगंधर्व परिवार ट्रस्ट कडून मिळालेला हा सन्मान त्यांच्या हृदयाच्या अत्यंत जवळचा असल्याचे त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे ज्या बालगंधर्व रंगमंचावर त्यांच्या कला क्षेत्रातील अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत, त्याच पवित्र रंगमंचावर मान्यवर, सहकलावंत, मित्रपरिवार आणि कलाप्रेमींच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले। यावेळी दीपक कदम यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई, बही, पत्नी आणि मुलीने दिलेल्या प्रेम, त्याग, विश्वास आणि भक्कम पाठिंब्याला देत हा सन्मान आपल्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित केला। सन्मानाबद्दल त्यांनी अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच बालगंधर्व परिवार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कलाप्रेमींचे मनपूर्वक आभार मानले। भविष्यातही मराठी चित्रपटसृष्टी, कला क्षेत्र आणि कलाकारांच्या हितासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय महिला आयोगाच्या सहकार्याने गोरेगाव, मुंबई येथे कार्यरत असलेल्या तेरे मेरे सपने प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटरला भेट देऊन केंद्रातील विविध सुविधा, विवाहपूर्व समुपदेशन सेवा तसेच तज्ञ समुपदेशकांकडून केले जाणारे मार्गदर्शन याची सविस्तर माहिती घेण्यात आली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी विवाहपूर्व संवाद, परस्पर समजूतदारपणा आणि समुपदेशाची संस्कृती रुजवल्यास अनेक वैवाहिक वाद प्रारंभीच टाळता येऊ शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला। युवक युवतींना संवाद, विश्वास, संवेदनशीलता आणि निरोगी नातेसंबंधांची भक्कम पायाभरणी करण्यासाठी तेरे मेरे सपने महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे। विवाह यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले समुपदेशन, परस्पर समज आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी या केंद्राचे कार्य उल्लेखनीय असून अशा उपक्रमांमुळे केवळ वैवाहिक जीवन अधिक सदृढ होत नाही तर सक्षम, संवेदनशील आणि सुसंवादी समाज घडवण्यासही मोठी मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे येथील परिसरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीभार समारंभ 2026 उत्साहात पार पडला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, नैतिकता आणि वसुवैद्य कुटुंबकम या मूल्यांचा संदेश जगभर पोहोचवण्याचे आवाहन केले। राज्यपाल म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर भर न देता करुणा, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी जपत नेतृत्व करावे। प्रत्येक व्यक्ती आपल्या आचरणातून समाजात सकारात्मक बदल घडवू शकते असे त्यांनी सांगितले।
समारंभाला सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्राचार्य डॉक्टर S.B. मुजुमदार, प्राचार्य कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉक्टर रामकृष्ण रामन, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्य दूत पॅट्रिक लेव्हिरिनो तसेच विविध देशातील विद्यार्थी उपस्थित होते. राज्यपालांना सिम्बायोसिस संस्थेचे कौतुक करताना संस्थापक डॉक्टर S.B. मुजुमदार यांनी वसुवैद्य कुटुंबकम या तत्वज्ञानावर आधारित जागतिक दर्जाची शिक्षण संस्था उभारून विविध देशातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे कार्य केल्याचे सांगितले. भारतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मायदेशी परतताना भारतीय संस्कृती, मानवी मूल्य आणि मैत्रीचा संदेश सोबत घेऊन जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फ्रान्सचे महावाणिज्य दूत पॅट्रिक लेव्हिरिनो यांनी भारत-फ्रान्समधील शिक्षण संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. 2026 हे भारत-फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉक्टर S.B. मुजुमदार यांनी भारतातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, विविधता, लोकशाही आणि वसुवैद्य कुटुंबकम या मूल्यांची ओळख होते असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. प्राचार्य कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. भारताचे उपराष्ट्रपती श्री C.P. राधाकृष्णन यांनी आज बंगळुरू येथे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापना दिनी तसेच नशामुक्त भारत परिषदेला प्रमुख उपस्थिती लावली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ व्यक्तींच्या आरोग्यासाठीच नव्हे तर शिक्षण, उत्पादकता, सामाजिक ऐक्य आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गंभीर धोका आहे. त्यामुळे व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमात राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचा विद्यापीठाच्या प्रगती आणि विकासातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री D.K. शिवकुमार, आंध्र प्रदेशचे राज्यपाल न्यायमूर्ती S. अब्दुल नजीर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. व्यसनमुक्त भारताचा संकल्प अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जनजागृती, शिक्षण आणि सामूहिक सहभागाची आवश्यकता असल्याचा संदेश व परिषदेतून देण्यात आला. नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण विकासातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली यांच्या विश्वस्त विनीता जयंत पाटील यांना लोकमत आयकॉन ऑफ साऊथ महाराष्ट्र 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. विनीता पाटील या व्यवसायाने आर्किटेक्ट असून समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी यशस्वी सोशल वेलफेअर फाउंडेशनची स्थापना करून बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विविध प्रदर्शनांचे आयोजन तसेच आरोग्य जनजागृतीचे उपक्रम राबवले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि वाढता स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी त्यांनी मनमोकळं विश्व हा समुपदेशन उपक्रम सुरू केला आहे. तसेच श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण, आयुर्वेद, वैद्यकीय सेवा आणि संशोधनाला चालना देण्याचे कार्यही त्यांच्या मार्गदर्शनातून सुरू आहे. लोकमत तर्फे आयोजित आयकॉन ऑफ साऊथ महाराष्ट्र या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये विनीता जयंत पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत असून हा पुरस्कार त्यांच्या समाजहिताच्या कार्याला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे. सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेत इतिहास रचला. या प्रतिष्ठेचा मान मिळणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या भव्य संचलनात भारतीय नौदल आणि भारतीय सैन्याच्या तुकडीने सहभाग घेतला. तसेच भारतीय नौदलाच्या ब्रँडनेही संचलनात सहभाग नोंदवत भारत सेशेल्स मधील
घनिष्ठ आणि विशेष मैत्रीचे दर्शन घडवले. विशेष सन्मानाच्या स्वरूपात भारतीय नौदलाची INS तारकश आणि INS इक्षक ही युद्धनौका पोर्ट व्हिक्टोरिया येथे दाखल करण्यात आली. यामुळे भारत आणि सेशल्स यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाल्याचे अधोरेखित झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशल्सच्या जनतेला स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देत भारत सेशल्स सहकार्य आगामी काळात आणखी बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.